सो वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल गाईज. तर आता आपण खूप दिवसांनी परत व्हिडिओ कंटिन्यू करतोय. आता खूप ट्रिपनंतर आपण परत आलोय. आपण मुंबई सेंट्रल आता आपण चाललोय सोमनाथ ट्रिपला. ही आपली ट्रेन आहे. सो खूप दिवसांनी पण आपण ब्लॉग कंटिन्यू करतोय. खूप नंतर आज ब्लॉग येतोय परत. हा ब्लॉग असेल सोमनाथवाला, जे आपण सोमनाथची ट्रिप करतोय, सोमनाथ द्वारका. तो ह्या ट्रेनने आपण चाललोय द्वारकाला पहिले, देन द्वारकाला आपला स्टे आहे, देन अगेन द्वारकाहून मग सोमनाथ येणार आपण. आणि सोमनाथहून मग परत आपला स्टे सोमनाथ एक दिवस स्टे करणार आणि महाशिवरात्रीच्या आपण दिवशी सोमनाथला असणार आहे. आणि देन तिकडून सेकंड डे आपला परत मुंबईचा प्रवास आहे. तसा सध्या असा ब्लॉग असेल, म्हणजे खूप दिवसांनी चालू करतो. तर आता बाकीच्या गोष्टी मला ट्रेनमध्ये दाखवतो. आणि अचानक रँडम ट्रिप झाली. माझ्यावर फक्त आपला एक मित्र मयूरच आहे, बाकी कोण नाही आहे. पण मी असं सहज चाललो आहे. बाकी तुम्ही ब्लॉगमध्ये बघालच. ही आपली ट्रेन आहे. सो आमचं तिकीट आहे 3 टियरमध्ये आम्ही केलं आहे. बेसिकली ते पण खूप रँडमली बुक झालं, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी झाल्या. प्रोसेस सांगेल तुम्हाला नंतर शांतपणे. आत्ता पहिले कंटिन्यू करू ब्लॉग आपण. आणि आता मुंबई सेंट्रलला आपण आता मुंबई सेंट्रल, कारण ट्रेन मुंबई सेंट्रल निघते. तर मला आज ऑफिसला डायरेक्ट इकडे झालं, तिकडून ट्रेननी डायरेक्ट आपण आता ओव्हरनाईट प्रवास आहे द्वारकाचा. ऑलमोस्ट 14 आवर्स आहे. 14 का 16 असं काहीतरी. म्हणजे आज आता आमची 9ची ट्रेन आहे. ती दुपारी आम्हाला 1 वाजता सोडणार आहे द्वारकाला. तो असं काहीतरी हा प्रवास आहे. तर बघू कसं गाव ते लेट्स सी. कारण ह्या लाईनच्या ट्रेनला कधी मी गेलो नाही आहे जास्त करून, म्हणजे गुजरात साईडच्या. बघू क्लीन ट्रेन तर खूप चांगली आतून क्लीन दिसते. बाकी आता बघू पुढचा प्रवास कसा असतोय. लेट्स सी प्रवासात काय होतं. आता पुढे जेव्हा मध्ये थांबेल तेव्हा मी परत ब्लॉग कंटिन्यू करता. ट्रेनमध्ये जास्त लोक माहीत ना, तर कसं आहे प्रत्येक फॅमिली येतं, आपण तिथेपर्यंत बरोबर वाटतं. म्हणून जेव्हा उतरू तेव्हाच परत ब्लॉग कंटिन्यू करू. आत्ता सध्या तरी हा स्टार्ट आहे आपला. लेट्स सी जर्नी कशी होते. बाकी तुम्हाला सोमनाथला गेलो दाखवेल, द्वारका पण दाखवेल मी उतरला काय होतं. काय करतोय तू मयूर? काय करतोय? स्पीड 800 क्रॉस होते. स्पीड कमी कशी करायची? अरे 800 क्रॉस होते. कुठलं कॉलेज? कुठलं कॉलेज? कॉलेज कुठलं? आत्ताच्या आता मी परत घे. सगळ्यात चुकीचं शिकायला तुला. मी परत घे आत्ताच्या आता. गेम कंटिन्यू. आता आपण आलो राजकोटला. राजकोटला ट्रेन थांबली आपल्याला. राजकोट पुढे लावला पुढे ही आपली ट्रेन आहे. अजून पुढे जायचं आहे. अजून बाकी आता आपण जायचं द्वारकाला. अजून आपल्याला ऑलमोस्ट 4-5 तास आहेत. नेक्स्ट पुढचा प्रश्न कंटिन्यू करू. या स्टेशन ॲक्च्युली ट्रेन खाली झाली परत. इथेच खाली झाली. ॲक्च्युली हाच मोठा हॉल्ट आहे. त्याला पुढे कंटिन्यू करू आपण स्टेशन. बऱ्यापैकी इथे ॲक्च्युली ट्रेन इथे जास्त खाली झाली आहे. आता अजून पुढे जामनगर आहे ना, जामनगरला तर पूर्णच खाली होते. त्याच्यापुढे तर मग ट्रेन पूर्ण खाली द्वारकापर्यंत. आता द्वारकाची आयटेनरी बनवायची आहे. बघू आता आयटेनरी बनवतो आम्ही. आयटेनरी पूर्ण करतो द्वारकाच्या. आणि तुम्हाला सांगतो की आयटेनरीमध्ये काय असेल. लाईक आम्ही तर रँडम प्लॅन केला. बाकी इथं गोष्टी कळल्यात ट्रेनमध्ये. खूप लोकांकडून कळल्या की काय कसं कुठे काय. तर बघू आता त्याच्या अकॉर्डिंग प्लॅन करू. काय होतं काय नाही सगळं ॲडजस्ट करावं लागेल. का मग एकच दिवस आहोत तर बघू आता. सगळ्यांना उठू दे. बाकी अजून बरं उठला नाही. उठला की मग आयटेनरी प्लॅन करू. आलियावाडा स्टेशनला थांबला आपण. सी एकदम रिमोट आहे, म्हणजे काहीच नाही आजूबाजूला. स्टेशनला पूर्ण खाली पडलं. ते थांबवली गाडी. 1 मिनिट थांबली गाडी. 1-2 मिनिट थांबते वाटतं. पूर्ण स्टेशन खाली. कोण उतरायला पण नाही आहे, कोण नाही. सिग्नल दिलाय फक्त. गाडी थांबली 2 मिनिटं. बघू 2 मिनिट थांबणार बोलतात. बाकी उतरलं आपण. कंटाळा आलाय बस मस्त. सिग्नल दिला निघाले वाटते. हॉर्न दिला. तर आपण आता पुढच्या स्टेशनला उतरूया. पुढे आता दिवसा हापाय नाही, तिथे बघू उतरू. बहुत पीछे पड़ती है हमारे में. हम नहीं सुनती. इधर कर. काय केलं तू? इधर परत कर प्लीज. क्या किया अपन ने? ये भी दे इसको. हाथ पे देना पड़ेगा तेरे को. 2 ही. नहीं रुक ना जरा. कितना यूज कर रहा है. रुक जरा. अभी आपका अच्छे से ये सनस्क्रीन है. अच्छे से आराम से अपने. बस. सकाळचे वाजलेत 11. 11 वाजलेत आणि आता मी उतरलोय जामनगरला. आणि पूर्ण ट्रेन इथे खाली लिहायला दिसते मला. पूर्ण सी मोस्टली ट्रेन जामनगरलाच खाली झाली. काय ते यांचं फंक्शन आहे वाटते. ही यांची फॅमिली अख्खी आली. सी इथे पण त्यांची फॅमिली एकत्र फॅमिली. यांनीच सकाळी नाश्ता ऑफर केला. मस्त की जलेबी फाफडा सकाळ झाला. आणि आत्ता इथे ट्रेन पूर्ण खाली झाली. याच्यानंतर द्वारकापर्यंत अजून 2-3 तास द्वारका लागेल. पण त्याच्यापर्यंत पूर्ण खालीच भेटणार आहे मला माहिती. आता पूर्ण कुठल्याही कोचवर जाऊन बसतं तरी मला काय हरकत नाही. एवढं एमटी. लेट्स सी काय होतं.
जामनगर अंबानीचं स्टेशन आलं अंबानीचं. जास्त ऊन आहे यार इथे. सकाळी थंडी वाटत होती, आता जास्त ऊन लागायला लागलं, जास्तच आहे. माहीत नाही आतून बाहेर म्हणून होत असेल, बट सकाळी टेम्परेचर 15-16 होतं. आता ठीक आहे 22 झाले, बट फील होते ऊन चटक्यासारखं. म्हणतं काय बरं झालं आम्ही थंडीचे कपडे नाही आले. पहाटेसाठी लागतील, बाकी लागणार नाही. त्यांचा जाम मोठा ग्रुप वाटतं सी. हे बघा इकडे पण त्यांचाच ग्रुप आहे, परत इकडे पण त्यांचाच ग्रुप आहे. जाम मोठा ग्रुप आला आहे, काहीतरी फंक्शन वाटतं आहे. बरं भेटू झालं आता पुढे द्वारकाला उतरून भेटू. सो फायनली वी आर ॲट द्वारका. द्वारका पोचलो आपण. 14-15 तासाचा प्रवास नंतर आपण द्वारकाला पोचलोय. काल रात्री आपली ट्रेन 9 वाजता निघाली होती मुंबई सेंट्रलहून, ओखा एक्सप्रेस. आणि आत्ता वाजले दुपारचे 1:17. हां 1:17 डॉट टाईमला, म्हणजे ट्रेन डॉट 2-3 मिनटात येते पण पोचली. सो एक 2-3 मिनटं डिले होता. ही ट्रेन ॲक्च्युली लाईन ऑन दी टाईमच चालते आणि पोचलो आपण द्वारकाला. तर सगळे दोघं पण फोटो घ्यायला आले तिकडे. प्लीज आता परत आपण चाललो आहे. आता बघू चला. आता आपण एक हॉटेल बघितलं आहे, कारण बुकिंग काहीच केली नव्हती आपण. सो एक हे बघितलं आहे, एक ते आमच्या ट्रेनमधनं एक पॅसेंजर भेटला होता. आमच्याच याच्यामध्ये जो आमचा जो 6 कंपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये एक लेडीज भेटल्या होत्या, त्या पण इथल्याच आहेत. सो एक हे भेटलं आहे, त्यांनी एक सांगितलं आम्हाला की म्हणजे तिकडे जाताना कॉन्टॅक्ट केला. सो तिकडे रूम्स येतो ते बघतो, कारण आम्ही बुकिंग काहीच नव्हती केली. आम्ही फक्त ट्रेन ट्रॅव्हलचं बुकिंग केली, बाकी काहीच बुकिंग नव्हती केली. आमचं ट्रेन तिकीट इम्पॉर्टंट होतं, बाकी आता बघू ती बुकिंग झाली आहे. सो त्यांना फोन केला होता, तिकडे रूम अवेलेबल आहे बोलतात. कारण आता आज आम्हाला आमच्याकडे टाईम उरला आहे फक्त, आमच्याकडे रात्री 11 पण टाईम आहे, कारण आम्हाला 11ला बस पकडायची आहे सोमनाथसाठी. सो आता सीन असा आहे की आता आम्हाला पहिले द्वारकाधीश टेम्पल पण करायचं आहे, त्यानंतर नागेश्वर ज्योतिर्लिंगला पण जाऊन यायचं आहे, आणि वृक्षमणी वृक्षमणी टेम्पल ते पण एक करायचं आहे. आणि मग बेट द्वारका जायला भेटलं तर ही सगळ्या गोष्टी करायच्या. आम्हाला किती वेळ आहेत आमच्याकडे? 1 ते 7-10 10 तास आहेत. त्याच्यामुळे तो रूममध्ये जाऊन चेंज पण करायचं, बाकीच्या गोष्टी पण करायच्या. पहिले तू निघतो मग तुम्हाला सांगतो मी.